मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आकाशात विमानाची धडक का होत नाही. काय ते बघा. विमाने साधारणपणे 30,000 ते 40,000 फूट या उंचीवरून उडतात. या उंचीवर हवा विरळ असल्यामुळे विमानाला गती राखण्यासाठी ऊर्जा कमी लागते. आकाशात विमानाची धडक अत्यंत विरळ असते, कारण विमान वाहतूक क्षेत्रात शिस्त, तंत्रज्ञान आणि नियमांची अचूक सांगड घालून सुरक्षेची एक परिपूर्ण साखळी तयार केली गेलेली आहे. उड्डाणाची संपूर्ण प्रक्रिया अशी राखलेली असते की प्रत्येक विमानाला स्वतःची सुरक्षित हवाई जागा मिळते. हे व्यवस्थापन जमिनीवरील एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रापासून विमानातील ऑटो पायलट आणि टक्कर टाळणी प्रणालीपर्यंत सलगपणे कार्यरत असते. हवेतून उडणारी विमाने एकमेकांच्या तुलनेत किती अंतर राखून उडायचे, कोणत्या उंचीवर कोणत्या दिशेने कोणते विमान चालणार, हे सर्व नियम आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त स्वरूपात विकसित केलेले असतात. प्रत्येक विमानाचा मार्ग अगोदरच आखलेला असतो. उड्डाणापूर्वी पायलट आणि नियंत्रण विभाग हवामान खात्याचा वेग, मार्गावरील हवाई वाहतूक, उंचीची पातळी तसेच ढगांचे स्वरूप याचा आढावा घेतात. त्यानुसार विमान कुठल्या हवाई लेनमधून उडेल, कोणत्या बिंदूपर्यंत तळ जाईल, कधी डावीकडे उजवीकडे वळेल याची नेमकी आखणी केली जाते. या आराखड्यामुळे प्रत्येक विमान वेगळ्या उंचीवरून आणि निश्चित दिशानुसार पुढे जात असल्याने एकमेकांशी धडकण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते. जर कधी एखादे विमान नियोजित मार्गापासून थोडेसे जरी विचलित झाले तरी जमिनीवरील अत्याधुनिक रडार प्रणाली त्याचा वेग, दिशा आणि उंची सतत मोजत राहते. काही धोका दिसतात पायलटला योग्य सुधारक सूचना तात्काळ दिल्या जातात. याशिवाय आधुनिक विमानामध्ये स्वतःची ट्रॅफिक कोलिजन ॲडव्हान्स सिस्टीम असते, जी आसपासच्या इतर विमानाची उंची आणि स्थान ओळखून पायलटला तातडीचा इशारा देते. काही वेळा ही प्रणाली स्वतः विमानाला वर खाली सरकण्याचा सल्ला देते आणि पायलट त्याचे पालन करून विमानाला सुरक्षित दिशेने नेतो. विमाने साधारणपणे 30,000 ते 40,000 फूट या उंचीवरून उडतात. या पातळीस क्रूज अल्टिट्यूड असे म्हटले जाते. या उंचीवर हवा विरळ असल्याने विमानाला गती राखण्यासाठी ऊर्जा कमी लागते, त्यामुळे इंधनाचा कार्यक्षम वापर होतो. तसेच इतक्या वर ढगांचे प्रमाण कमी आणि वाऱ्याची दिशा तुलनेने स्थिर असल्याने विमानाला हालचाल कमी जाणवते. तथापि सर्व विमाने एकाच उंचीवर उडत नाहीत. आंतरराष्ट्रीय विमानानुसार विरुद्ध दिशेने जाणाऱ्या विमानामध्ये किमान 1000 फूट उंचीचा फरक ठेवला जातो. त्यामुळे आकाश हा एक विशाल महामार्ग बनतो, ज्यात प्रत्येक विमान आपली विकसिती आणि सुरक्षितता सांभाळून असते. अशा प्रकारे मित्रांनो आजची पहिली टीप संपलेली आहे. आणि आता दुसरी टीप काय ते, पाण्यावर तेल कसे तरंगते. पाण्यावर तेल कसे तरंगते बघूया आपण. पाण्यावर तेल तरंगते यामागे विज्ञानातील घनता, अणुरचना आणि परस्पर संयोग याचे सूक्ष्म नियम काम करतात. काय ते बघूया. पाण्यावर तेल तरंगते यामागे विज्ञानातील घनता, अणुरचना आणि परस्पर संयोग याचे सूक्ष्म नियम काम करतात. साध्या नजरेला हे एक सामान्य दृश्य वाटते, परंतु याच्या मागे दडलेली भौतिकशास्त्रीय कारणे अत्यंत रोचक आहेत. काय ते बघूया. पाणी आणि तेल हे दोन्ही द्रव असले तरी त्यांची अंतर्गत रचना वेगळी असते. पाण्याच्या रेणूत परस्पर आकर्षण जास्त असते,
ते एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. या आकर्षणामुळे पाणी घनतेने जड होते आणि त्याच्या पृष्ठभागावर एक प्रकारची ताणलेली पातळ पडदा तयार होतो. त्याला पृष्ठतणाव म्हणतात. दुसरीकडे तेलाच्या रेणूमध्ये पाण्यासारखे आकर्षण नसते आणि त्याची घनताही पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे तेल पाण्याच्या तळाशी न जाऊन वर हलकेपणाने थर स्वरूपात स्थिरावते. तेल आणि पाणी मिसळत नाही कारण त्यांच्या रासायनिक रचना एकमेकाशी सुसंगत नसतात. पाणी ध्रुवीय रेणूंचे बनलेले असल्याने ते फक्त आपल्यासारख्या ध्रुवीय पदार्थाशी मिसळते. तेल मात्र अध्रुवीय स्वरूपाचे असल्यामुळे पाण्याशी त्याचा संयोग होत नाही. दोन्हीच्या रेणूंची प्रवृत्ती वेगळी असल्याने ते एकमेकांपासून दूर राहतात आणि स्वतंत्र थर तयार करतात. पाण्यात तेल टाकताच ते थेंबाच्या स्वरूपात विखुरते. पण पाण्याचा पृष्ठतणाव आणि जास्त घनता तेलाला वर ढकलतात. काही क्षणांनी हे लहान थेंब एकत्र येतात आणि वर एकसंध थर बनतात. हा थर हालत राहू शकतो, हालचाल करू शकतो आणि अगदी मंद वाऱ्याने सुद्धा हलके डोलू लागतो. या नैसर्गिक क्रियेचे परिणाम प्रत्यक्ष आयुष्यातही दिसतात. भांड्यातील, स्वयंपाकघरातील तेल, नैसर्गिक पाण्यावरील तेलकट थर किंवा प्रयोगशाळेतील रासायनिक निरीक्षणामध्येही हेच नियम लागू होतात. सारांश असा की घनतेतील फरक, रेणूंची रचना आणि परस्पर न मिसळण्याची प्रवृत्ती या तिन्हीमुळे तेल नेहमीच पाण्यावर तरंगते. विज्ञानाचा हा छोटासा नियम दैनंदिन जीवनातही अनेक प्रयोगांना दिशा देणारा ठरतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.